आजचा अभंग आहे. कथा करून या दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळसी खोवी कानी दर्भ कोवी शेंडी, लटिकी धरी बोंडी नासिकाची. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी ओंगळ पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमेविण डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. याचा अर्थ आहे, काही लोक असे आहेत जे हरिकथा करताना हरीविषयी प्रेम आहे असे दाखवतात, परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये कुकर्माविषयी विशेष जिव्हाळा असतो. तो स्वतः नीच असून 12 टिळे लावतो, डोक्यावर टोपी घालतो, गळ्यात माळा घालतो व आपले पोट भरण्याकरता देवाची मूर्ती जवळ बाळगतो. असा मनुष्य गोसाव्याचे रूप धारण करतो, परंतु त्याच्या अंतरंगात परनारीविषयी विषयवासना जागृत असते आणि पापदृष्टीने तो परनारीकडे पाहत असतो. त्याच्या अंतरंगात काम क्रोध याचा विकार असतो. तो जमिनीवर पडतो, लोळतो, त्याचे डोळ्यातून प्रेमाशिवाय अश्रू गळतात. तुकाराम महाराज म्हणतात, असेच मायेचे मैंद ढोंगी लबाड असतात, त्यांच्याजवळ गोविंद असूच शकत नाही. कलियुगामध्ये लोक भक्तीच्या बाह्य दिखाव्याला भुलतात, म्हणून या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ढोंगी तथाकथित हरिभक्तही समाजात आढळतात. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत हरिभक्ती प्राप्त होत नाही. यासाठी प्रामाणिक हरिभक्तांनी भक्तीच्या बाह्य लक्षणाकडे आकर्षित न होता अंतःकरणाने शुद्ध असलेल्या आणि अहैतुकी निरंतर हरीच्या प्रसन्नतेकरिता प्रयत्न करणाऱ्या हरिभक्तीपरायण व्यक्तीचा संग करावा. जय हरी विठ्ठल.